आणि बघ बस त्या मितूपासून जरा लांबच राह, कळलं? जेव्हा मी तुला बघितलं तेव्हाच कळलं मला विचित्र मुलगी म्हणून. आली काय, गच्चीत गेली काय, मला अंदाज होताच. तो कुठं होता? का तोही तिच्या बरोबरच होता? तो कोण, शिव? हा, त्याच्याविषयी बरीच माहिती आहे तुम्हाला. होता कुठं तो? अहो, त्यावेळी तो आपल्या स्वयंपाकघरात होता. आईला गॅसचं सिलेंडर लावून द्यायला मदत करत होता. तुम्हाला त्याचीच मदत पाहिजे होती. मग काय करणार, त्यावेळी गौरीच्या आईचं नवरा घरी नव्हतं ना. म्हणान माका मला अंदाज होताच मुलगी गडबड आहे. तू तिच्या भानगडीत पड नको, कळलं का? दूर राहा तिच्यापासून. अहो, तुम्ही टोकाची भूमिका घेताय. टोकाची काय? तिच्या अजून हिचं अडणार आहे काही? अहो, गौरी बरोबर काम करते ना तिच्या ऑफिसमध्ये, रोज भेटीगाठी होणारच. अगदी समजा ऑफिसमध्ये दिसली, पहिलं टाळायचा प्रयत्न, त्यातून त्यांनी बघितलं हाय हॅलो कर, आपल्या स्वतःच्या फोनवर बोलत राहा. कुणाशी? माझ्याशी, म्हणजे त्यांच्याशी बोल असं म्हणताय. अगो पण मग 1 रुपया खर्च होतो ना. अगं नाही नाही, आपण बोललो तर 1 रुपया खर्च होतो, गौरीने फोन केला तर नाही होत. अच्छा, नाही ते काम कर, तू मला फोन करत जा, मिस कॉल दे, मी तुला फोन करतो ऑफिस मध्ये. ठीक आहे? हो बाबा. मग झालं? ठीक आहे, मी पापड आणते. चल गो, मी पण येते. अगं अगो आईल. अगं बसच नाही, काय आहे? गौरी, हे बघ, तुका पडूचा साथ नको पडू, पण मी या प्रकरणात पडणार आहे. मका आवडता. आजी काही काय? काही काय काय नाही. हे बघ, मका मज्जा येते, मी पडणार आहे. आणि तुझे बाबा म्हणतात ना, तसं प्रेमात इतकं काय वाईट नसतं गो. ए, काय तुमची दोघींची काय मीटिंग चालू आहे? चला काय नाही, जेवण चला. आई, आता पुरे. हा, हो हो हो. काय काय खलबत चालली आहे दोघींची? येतय गो, येतय. या आता. काय नाही बाई, जा तू. येतय मी. ही तुझी आई आहे ना, ती बाबांसारखीच वागूक लागली आहे. आजी अगं नाही तर काय, अगो गरीब पोरं आहेत ती, त्यांना मदत करू नको. मी तुला सांगते गौरी, मी एखाद्याच्या डोळ्यात बघितलंय ना, ते माका बरोबर कळता. इथं प्रेम हा तर नाही. अगो काय झाला? काय ग, काय पडलंय? काय नाही, माझ्या हातून पडला चुकून. सॉरी आजी. अगो गौरी, हे बघ, माका एक सांग, माका एक प्रश्न पडला. हा, तू म्हणतस की त्या शिवचं मितूवर प्रेम नाही, बरोबर? पण ते शिवच्या डोळ्यात माका प्रेम दिसता हो. हो, कोणावर प्रेम करता? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? मी किती चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?